नमस्कार, PRB किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण जगातील सर्वात सोपा चॉकलेट केक कसा बनवायचा तो बघणार आहोत। हा केक अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो, त्याचबरोबर बनवायलाही अगदी सोपा आहे। अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा हा केक बनवून तयार होतो। इथे तुम्ही पाहू शकता अगदी स्पंजसारखा हा केक झालेला आहे। खायला तर खूप छान अप्रतिम लागतोच, बनवण्यासाठीही सोपा आहे। त्याचबरोबर हा केक 8 दिवसापर्यंत अगदी छान असा राहतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर PRB किचनला सबस्क्राईब नक्की करा। मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे। दूध रूम टेम्परेचरचं घ्यायचं, अगदी कडक गरम करून किंवा थंडगार घ्यायचं नाही। त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातलेलं आहे। हे नेहमीचं स्वयंपाकाचं तेल आहे, यामध्ये कोणतंही उग्रवासाचं तेल घालायचं नाही। त्याचबरोबर अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचं। साखरेऐवजी तुम्ही पिठी साखरही वापरू शकता। केक बनवतेवेळी सर्व साहित्य एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजूनच घ्यायचं। इथे पाहू शकता साखर छान अशी डिझॉल्व झालेली आहे। आता यामध्ये त्याच वाटीने 2 वाटी चाळून घेतलेला मैदा घालायचा। सुरुवातीला ज्या वाटीने दूध, तेल, साखर घेतलेली आहे त्याच वाटीने सर्व जिन्नस मोजून घ्यायचे। त्याच वाटीने पाव वाटी कोको पावडर घ्यायचं। चमच्याने म्हणाल तर मोठ्या चमच्याने 4 चमचे कोको पावडर घातलेली आहे। यामध्ये तुम्ही व्हॅनिला एसेन्स किंवा चॉकलेट एसेन्सही घालू शकता, ते अगदी ऑप्शनल आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। छान सरसरीत असं बॅटर तयार होतं। इथे पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही, मीडियम अशी बनवून तयार झालेली आहे। यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर घालायचं, त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा। हे दोन्ही जिन्नस जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही 1 पॉकेट इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता। आता याला ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये 3-4 चमचे दूध घालायचं, म्हणजे हे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा छान असे ॲक्टिवेट होतील। आता याला एकदम फास्ट असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं। हे बॅटर फेटून घेतेवेळी एकाच डायरेक्शनमध्ये 1 ते 2 मिनिट छान एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं। बॅटर छान एकजीव झाल्यानंतर ज्या टोपामध्ये किंवा केक टिनमध्ये तुम्ही केक बेक करणार असाल त्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर यावर बटर पेपरही घालू शकता, पण माझ्याकडे इथे बटर पेपर नाही म्हणून मी याला मैद्याने कोट करून घेणार आहे, म्हणजे केक याला अजिबात चिकटणार नाही। या पद्धतीने मैदा छान पसरवून घ्यायचा, यामुळे केक डिमोल्ड करण्यासाठी खूप सोपा जातो। जर तुमच्याकडे केक टिन असेल तर तुम्ही केक टिनमध्येही बनवू शकता। इथे आपलं केक बेक करण्यासाठी पात्र तयार झालेलं आहे। यामध्ये बनवून घेतलेलं बॅटर घालायचं। बॅटर घातल्यानंतर याला छान असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात। इथे पाहू शकता या पद्धतीने टॅप करून घेतल्यानंतर यावर तुम्हाला गार्निशिंगसाठी जे काही यावर पसरवून घ्यायचं असेल ते घेऊ शकता। काजू, बदाम, अक्रोड जे काही असेल घरामध्ये अवेलेबल ते यावर तुम्ही पसरवून घेऊ शकता। नाही घेतलं तरीही चालेल। मी ते बदाम छान चॉप करून यावर पसरवून घेतलेले आहेत। कुकर 5 मिनिट मोठ्या आचेवर प्रीहीट करून घेतलेलं होतं। यामध्ये खाली मीठ घातलेलं आहे। त्यावर स्टँड ठेवून हे केकचं भांडं यामध्ये ठेवायचं। आता जेव्हा आपण कुकरचं झाकण लावू तेव्हा त्यातील आतली वायसर जी असती, म्हणजे प्लॅस्टिकची जी रिंग असती ती काढून घ्यायची। कुकरची शिट्टी काढायची नाही, कुकरची शिट्टी तशीच ठेवायची व याला 40 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर बेक होण्यासाठी ठेवायचं। इथे पाहू शकता अगदी छान टम्म असा केक फुगलेला आहे। पात्र पूर्ण भरलेलं आहे। पात्रामध्ये बॅटर घालतेवेळी अगदी अर्धच होतं, आता पूर्ण पात्र भरलेलं आहे।
केक बेक झालाय का नाही हे पाहण्यासाठी यामध्ये मी फोर्क घातलेला आहे, तो अगदी जशास तसा बाहेर आलेला आहे। आता हे पात्र थंड होण्यासाठी ठेवू, थंड झाल्यानंतरच याला डिमोल्ड करायचं आहे। जर तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। इथे पात्र हलकसं थंड झालेलं आहे। आता याला सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या। केक हा गरम गरम असेपर्यंत अजिबात डिमोल्ड करायचा नाही, कारण तो तुटू शकतो, त्याला क्रॅक पडतात। त्यामुळे हलकासा थंड झाल्यानंतर पहिल्यांदा याच्या कडा मोकळ्या करूनच याला डिमोल्ड करायचं। डिमोल्ड करते वेळी यावर अशा पद्धतीने प्लेट ठेवायची व याला उलटून घेऊन हलकसं वरच्या साईडने टॅप करायचं, म्हणजे केक अगदी अलगद असा निघतो। वरच्या साईडने हलकसं याला टॅप करून घ्यायचं। इथे पाहू शकता अगदी छान अलगद असा केक निघालेला आहे। अजिबात भांड्याला चिकटलेला नाही किंवा केक तुटलेला नाही। अगदी छान सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा हा केक होतो। इथे पाहू शकता अगदी दुप्पट असा हा केक फुगलेला आहे। डिमोल्ड करते वेळी अजिबात भांड्याला चिकटलेला नाही किंवा याला क्रॅक पडलेले नाहीत। अगदी छान असा हा केक बनवून तयार झालेला आहे। आता याला कट करण्यासाठी घेऊ। हा केक अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार झालेला आहे, त्याचबरोबर करण्यासाठीही खूप सोपा आहे। नक्की एकदा या पद्धतीने हा चॉकलेट केक घरी बनवून पहा। तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। इथे मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवत आहे। एकदम छान सॉफ्ट स्पॉन्जी हा केक बनवून तयार झालेला आहे। असं वाटतही नाही की हा केक होममेड आहे, घरी बनवलेला आहे। अगदी बेकरीसारखा हा केक झालेला आहे आणि हा केक तुम्ही 8 दिवसासाठी स्टोअरही करून ठेवू शकता। म्हणजे एकदा बनवल्यास एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवलं तर 8 दिवस अगदी आरामात हा केक टिकतो। म्हणजे एकदाच बनवून ठेवलं की जेव्हा मुलं मागतील तेव्हा तुम्ही हे केक त्यांना खायला देऊ शकता। इथे आपला छान सुपर सॉफ्ट स्पॉन्जी चॉकलेट केक बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।